नमस्कार मंडळी, कृषी दर्शन या कार्यक्रमात मी शिवांगी आपलं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, कांद्याची शेती ही चक्क 5000 वर्षांपूर्वीपासून केली जाते. आपला भारत देश सुद्धा या कांद्याच्या पिकाच्या शेतीमध्ये अगदी अग्रेसर आहे. रब्बी हंगामामध्ये हमखास उत्पन्न देणारं पीक म्हणून या कांद्याच्या शेतीकडे पाहिलं जातं. असं महत्त्वाचं इतकं हे कांद्याचं पीक. आणि मग ही कांद्याची शेती करत असताना कांद्याच्या बीजोत्पादन प्रक्रियेमधून संशोधन करून, वेगवेगळे प्रयोग करून त्यामध्ये यशस्वी होऊन इतर शेतकऱ्यांसमोर स्वतःचा एक आदर्श ठेवणारे शेतकरी बंधू आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय आहे कांदा बीजोत्पादन एक यशोगाथा. आणि या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत श्री उद्धव खेडेकर. आपल्या पाहुण्यांची थोडक्यात ओळख करून द्यायची म्हणजे मुक्काम पोस्ट शिवणी, तालुका जालना येथे ते कांदा शेती करत असताना बीजोत्पादन प्रक्रियेमध्ये त्यांनी विशेष असं कार्य केलं आहे. चला तर मग आपण त्यांच्याकडूनच या विषयावर अधिक माहिती घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमामध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत. सर, जसं मी म्हटलं की रब्बी हंगामामध्ये हमखास उत्पन्न देणारं पीक म्हणून कांद्याकडे पाहतात. बरोबर. परंतु ही कांद्याची शेती करत असताना आपण कांदा बीजोत्पादन प्रक्रियेकडे कसं वळलात? कांदा आणि बीजोत्पादन हा दोन वेगवेगळे विषय आहेत. कारण प्रत्येक पिकामध्ये काय आहे की बी पेरलं की त्याच्यापासून बी येतं, पण कांद्यामध्ये तसं होत नाही. कांद्यामध्ये बियाणं पेरून कांदा तयार होतो आणि कांदा लावल्याच्या नंतर त्याचं बियाणं होतं. म्हणजे कांद्याचं बीजोत्पादन हे करण्यामध्ये द्विवार्षिक पद्धत आहे. म्हणजे एका वर्षात त्याचं बियाणं तयार होत नाही. ह्या वर्षी कांदा बी पेरावं लागतं किंवा बी लावावं लागतं. त्याचा कांदा होतो, तो कांदा आपण चाळीमध्ये स्टोअर करतो आणि दुसऱ्या वर्षी ते कांदा लावून त्याच्यापासून बियाणं होतं. तर हे मला वळण्याचं कारण असं की कांद्यामध्ये कांदा तयार करण्यामध्ये व्हॅल्यूम खूप मोठा आहे. कारण एकरी कांदा 20 ते 25 टन कांदा होतो आणि मग तेवढे लेबर लावणं आणि तेवढे हाताळण्यापेक्षा तेवढ्याच कमी श्रमामध्ये जर आपल्याला जास्त किंवा तेवढे पैसे जर मिळत असतील तर ते म्हणजे डायव्हर्सिफिकेशन, म्हणजे ज्याला आपण पीक बदल म्हणतो, त्याच पिकातलं पण बदल करून म्हणजे कांदा तयार करण्यापेक्षा बीजोत्पादन सोपं आहे, अशा पद्धतीनं आम्ही त्या बीजोत्पादनाकडे वळलो. म्हणजे कांद्याचं पीक घेताना सुद्धा बीजोत्पादन ही एक वेगळी आणि थोडीशी वेळ घेणारी प्रक्रिया आहे. परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये जर का या कांद्याच्या बीजोत्पादनाचा आपण विचार केला तर साधारण किती टक्के आहे बीजोत्पादन? म्हणजे कसं होतं की जर भारताचा जर विचार केला तर साधारणतः 1,00,000 क्विंटल बियाणं भारतासाठी लागतं. आणि तेवढं बीजोत्पादन इथं म्हणजे वेगवेगळ्या संस्था, काही कंपन्या आणि आपल्या इथे ज्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे म्हणजे आपण नशिबवान असे आहोत की दोन्ही रिसर्च स्टेशन महाराष्ट्रामध्ये आहेत. एक DOGR म्हणजे कांदा लसूण संशोधन केंद्र खेड, राजगुरुनगर, पुणे, आणि दुसरं आहे नाशिक NHRDF, नॅशनल हॉर्टिकल्चर डेव्हलपमेंट रिसर्च सेंटर. तर हे दोन्ही रिसर्च सेंटर महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि त्याचं कारणही तसंच आहे की जर आपण संबंध भारताचा जर विचार केला तर कांदा उत्पादनामध्ये 40% वाटा महाराष्ट्राचा आहे. तर त्यामुळे त्याचं बीजोत्पादन पण इथे जास्त प्रमाणात घेतलं जातं आणि इथल्या शेतकऱ्यांना ते मिळतं पण. परंतु शेतीच्या दृष्टीने हे कांदा बीजोत्पादन कितपत महत्त्वाचं ठरतं? शेतीच्या दृष्टीनं कांदा बीजोत्पादनाला फार महत्त्व आहे. त्याचं कारण असं आहे की जर शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी तर ते बियाणं किती शुद्ध आपण निर्माण करतो आणि ते तिथंच जर तयार झालेलं असेल तर त्याच्यासाठी त्याला महत्त्व असं आहे की इथे जर आपण ते बियाणं शुद्ध, म्हणजे आता कसं मी जे 2 रिसर्च सेंटरचे जे नावं घेतले तर यांच्यापासून यांचे, कारण बियाण्याची निर्मितीचे प्रकार कसं आहेत जवळपास म्हणजे 4 ते 5 म्हणजे वेगवेगळ्या स्टेजेस आहेत त्याच्या. म्हणजे न्यूक्लियस सीड, ब्रीडर सीड, फाउंडेशन सीड, सर्टिफाईड सीड आणि त्याच्यानंतर TL ज्याला आपण
म्हणजे श्रद्धा बियाणं म्हणतो. तर ह्या बियाण्याच्या स्टेजेस आहेत. तर ते बियाणं आपल्याला ह्या दोन संस्थाकडून याचे मदर बल्ब तयार करण्यासाठी जे बियाणं आपल्याला मिळतं, तर ते बियाणं आपण वापरून तो कांदा तयार करतो आणि तो स्टोअर करतो. आणि मग त्याच्यापासून जे बियाणं मिळतं हे शुद्ध बियाणं आपल्याला मिळतं. म्हणजे आधीच जर का नियोजन केलं, बियाणंच जर का उत्तम प्रतीचं निवडलं, तर त्यापासून येणारं पीक सुद्धा उत्तमच असणार आहे आणि अर्थातच त्यापासून मिळणारा नफा देखील फार चांगला असणार आहे. परंतु ही बीजोत्पादनाची प्रक्रिया करण्याचा जो हंगाम आहे महाराष्ट्रामध्ये विशेषतः, तर तो कोणता आपण सांगाल? फक्त बीजोत्पादन हे रब्बी हंगामातच होतं. कांदा पीक आपण कोणत्याही हंगामात घेऊ शकतो, म्हणजे तिन्ही हंगामात, तिन्ही किंवा चारही हंगाम ज्याला आपण म्हणतो, खरीप, लेट खरीप, अर्ली रब्बी आणि रब्बी किंवा उन्हाळा आपण ज्याला म्हणतो. तर कांदा हे वर्षभर चालणारं म्हणजे प्रक्रिया आहे, ज्याला वर्षभर आपण पीक घेतो आणि हंगाम परत्वे त्याच्या जाती पण वेगवेगळ्या आहेत. पण बीजोत्पादनाची जी प्रक्रिया आहे ती ही फक्त रब्बीतच होते. त्याचं कारण तसं आहे, त्याला म्हणजे लागणारं जे तापमान, लागणारा सूर्यप्रकाश तो फक्त आपल्याला रब्बी हंगामातच मिळतो. तर कुठल्याही जातीचं जर बीजोत्पादन आपल्याला कांद्याच्या संदर्भातलं म्हणजे कांद्याच्या कुठल्याही जातीचं बीजोत्पादन करायचं असेल तर फक्त ते रब्बी हंगामातच करता येतं. तर त्याच्यासाठी आपल्याला मग वेगवेगळ्या म्हणजे जर खरीपाचं बीजोत्पादन करायचं असेल तर तो खरीपाचा कांदा पण आपल्याला उपलब्ध करावा लागतो. त्याचं मे महिन्यात आपण रोपं टाकतो. साधारणतः जून किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात त्याची लागवड होते आणि तो कांदा आपल्याला सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये मिळतो. त्याला थोडी रेस्ट देतो आपण, कारण डॉर्मन्सी, कुठल्याही पिकाला काही डॉर्मन्सी लागते सुप्त अवस्थेत जाण्यासाठी. मग तो ऊर्जित अवस्थेत येऊनच त्याच्यापासून म्हणजे आपल्याला बियाणं मिळतं, तर ती लागते. आणि जो कांदा मी द्विवार्षिक अगोदर मी सांगितलं की कांद्यामध्ये द्विवार्षिक पद्धत आहे, कारण बी पेरल्याहून कांदा तयार होतो आणि नंतर कांदा लावूनच आपल्याला बी मिळतं. तर काही म्हणजे रब्बीच्या जाती आहेत, तो कांदा आपण रब्बीत तयार करतो आणि 7 ते 8 महिने आपण तो स्टोअर करतो आणि मग तो लावतो. आपण म्हणजे उल्लेख केलात की खरं तर वेळ फार जातो बियाणं तयार होण्याच्या या प्रक्रियेमध्ये. मग जर का वर्षभर हे बियाणं आपल्याला उपलब्ध करायचं असेल तर त्यासाठी त्याची साठवणूक म्हणा किंवा त्याच्यावरती कोणती प्रक्रिया केली जाते? बियाणं आपल्याला करायचं असेल किंवा वर्षभर लागणाऱ्या जातीचं आपल्याला बियाणं लागत असेल तर ते फक्त रब्बीतच होतं. पण त्याच्यासाठी आपल्याला दोन्ही जातीचा मात्र कंद जे आहेत तर ते आपल्याला रब्बीत मिळतात किंवा ते त्यावेळेस लावावे लागतात. आणि दोन्ही जातीचं बियाणं तयार केल्यानंतर वेगवेगळं तयार करून मग ते हंगाम परत्वे आपल्याला वापरावं लागतं. आणि कांद्यामध्ये आणखीन एक आहे की त्याचं बियाणं फार काळ म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त त्याच्यातली उगवण शक्ती जी आहे, उगवण शक्ती ती म्हणजे हे होत नाही, सस्टेन होत, संपून जाते. तर त्याच्यासाठी मग त्याला कोल्ड स्टोरेजमध्ये काही काळ ठेवून, पण ती पण प्रक्रिया फार अवघड आहे. तर त्याच्यासाठी ते वर्षभर पुरण्याचं नियोजन, दोन्ही हंगामाचं बियाणं जे आहे ते 8 महिने आपल्याला मिळतं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या सीझन लगेच येतो आपला, आपण दुसरं बियाणं तयार करतो. अरे वा. त्याचबरोबर कांद्याच्या कोणत्या सुधारित जाती आहेत ज्यांचा आपण वापर करू शकतोय? हां, कांद्याच्या सुधारित जाती आपल्या इथे मी आता तुम्हाला सांगितलं की आपल्या रिसर्च स्टेशनच्या दोन्ही रिसर्च स्टेशनकडे त्यांच्या वेगवेगळ्या जाती आहेत. खरीपाचा जर आपण विचार केला तर NHRDFची ॲग्रीफोन डार्क रेड AFDR म्हणून जी जात आहे त्यांचीच रब्बीची AFLR आहे. त्याच्यानंतर आता त्यांनी सुधारित रेड 4, रेड 3 अशा काही त्यांनी जाती काढलेल्या आहेत. DOGRच्या आपल्या त्या वेगळ्या जाती आहेत. त्यांच्याकडं म्हणजे खरीपाच्या जाती ज्या आहेत ती भीमा डार्क रेड, भीमा शुभ्रा एक व्हाईट पांढऱ्या कांद्याची पण जात आहे आणि त्यांच्या रब्बीच्या जाती भीमा शक्ती, भीमा किरण ह्याच आहेत. तसंच IIHR बेंगलोर हिसरगट्टा यांची पण एक अर्का निकेतन म्हणून एक खरीपासाठी जात आहे आणि अर्का कल्याण एक रब्बीसाठी जात आहे. त्याचबरोबर आपल्या राहुरी कृषी विद्यापीठाची खरीपासाठीची म्हणजे फुले समर्थ जी सध्या प्रचलित सगळ्यात चांगली जात आहे, शेतकऱ्याच्या पसंतीस पडलेली फुले समर्थ आहे. आणि बसवंत 780 ही लेट खरीपासाठी आहे आणि रब्बीसाठी त्यांची N241 ही एक जात आहे. तर अशा ह्या जाती आहेत. आणि लोकल पण म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधला जर विचार आपण केला तर पांढऱ्या कांद्याची जात अलिबाग व्हाईट म्हणून सगळ्यात पसंतीची चवदार जात असलेली जी म्हणजे मसाल्यासाठी याच्यासाठी आपण खूप वापरतो आणि ती नावाना जाते, म्हणजे जी लोकांच्या लोकल पसंतीला आलेली आहे सगळीकडे. तर फुरसुंगी आहे आणि अशा बऱ्याच म्हणजे गावठी वगैरे सिन्नरच्या नावानं एक जात आहे, बसवंत पिंपळगावच्या नावानं एक जात आहे. तर लोकल लोकांचं जुनं कलेक्शन आहे, त्या पण काही जाती आहेत, त्या प्रचलित जाती आहेत ज्याची टिकवण क्षमता खूप चांगली आहे. त्याच्यातूनच ह्या निवड पद्धतीने ह्या जाती आलेल्या आहेत. तर जातीचा खूप मोठा पसारा आहे, जवळपास आता 40-42 जाती
वेगवेगळ्या संस्थांनी आणि त्यांनी काढलेल्या आहेत, ज्याच्यात महाराष्ट्रासाठी त्याची शिफारस केली जाते. ज्या काही आता 40-42 कांद्या उत्पन्नाच्या ज्या जाती आहेत त्यांचं बियाणं उपलब्ध व्हायचं असेल तर त्यासाठी ते कुठे उपलब्ध असेल किंवा सध्या त्यांची स्थिती काय आहे? आता हे जे लोकल जाती आहेत ते त्यांच्या पुरतं मर्यादित बियाणं असतंय, पण प्रचलित ज्या जाती आहेत तर त्याच्यासाठी आपल्याला ते बियाणं तयार करण्यासाठी त्या विशिष्ट संस्थांकडून किंवा त्या मात्र कांद्याची व्यवस्थित निगा करूनच ते बियाणं आपल्याला तयार करावं लागतं. मी बियाण्याच्या तुम्हाला ज्या म्हणजे न्यूक्लियस सीड म्हणजे जे बियाण्याचं मूळ आहे, त्यानंतर ब्रीडर सीड म्हणजे जे ब्रीडरच्या त्या निगराणीखाली तयार होतं आणि मग त्याच्यापासून फाउंडेशन सीड तयार होतं. ते फाउंडेशन सीडच्यापासून मग आपण सर्टिफाईड सीड म्हणजे सर्व लोकांना किंवा सगळ्या शेतकऱ्यांना आम्हाला ते बियाणं मिळतं. तर ते एक शुद्ध बियाणं असतं. तर ती एक त्याची पद्धत आहे. तर त्याची उपलब्धतेसाठी आपल्याला त्या विशिष्ट संस्थेकडून किंवा विद्यापीठाकडून ते मदर बल्बचं ब्रीडर आणावं लागतं आणि मग ते आपल्याला वापरावं लागतं. त्याच्यापासून शुद्ध बियाणं मिळतं. आत्ताच आपण उल्लेख केलात की बियाणं हे खूप शुद्ध असणं किंवा उत्तम असणं फार गरजेचं आहे, परंतु ते अधिक चांगलं असण्यासाठी आपण त्याची काय किंवा कोणत्या प्रकाराने काळजी घेऊ शकतोय? तर आता याच्यात कसं होतं की ती प्रक्रिया सगळी निगराणीखालीच असते. तर त्याच्यासाठी ते एक शुद्ध बियाणं आपण वापरलं की त्याचे कांदे तयार होतात. मी तुम्हाला सांगितलं की म्हणजे कांद्यामध्ये 2 प्रकार आहेत, बियाण्यापासून कांदा आणि कांद्यानंतर बियाणं. तर मग त्याची निवड आपण ज्यावेळेस कांदा होतो तर तो एक सारख्या रंगाचे सारख्या आकाराचे कांदे आपल्याला निवडावे लागतात. आणि शुद्ध बियाणं येण्यासाठी आपल्याला फार म्हणजे चिंगळी कांदा किंवा खराब कांदा वापरता येत नाही, म्हणजे ज्याचा आकार लहान असेल. साधारणतः आपण 55 MM च्या साईजचा किंवा 50 ते 60 ग्रॅमच्या पुढचा कांदा आपण बियाण्यासाठी वापरतो, ज्याच्यातून चांगल्या प्रकारचे डेंगळे किंवा फुलदांडे येतात. आणि त्याच प्रकारचे कांदे सारख्या आकाराचे, सारख्या वजनाचे आणि सारख्या रंगाचे, तर हे निवडून आपल्याला वापरावं लागतात. आणि तो कांदा असा म्हणजे काही त्याचा 1/4 किंवा 1/3 भाग आपण कापतो आणि त्याच्यामध्ये सिंगल सेंटर म्हणतो ज्याला आपण, एकच डोळा पद्धत, तर तो कांदा असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये जर 2 डोळे असतील तर ते येणारं बियाणं तेवढं व्यवस्थित येत नाही. हां, तर त्याच्यासाठी ती काळजी घेणं फार गरजेची आहे. म्हणजे ही झाली निवड प्रक्रिया, परंतु कांदा बीजोत्पादन करत असताना एका विशिष्ट अंतरावरती त्याचं बीजोत्पादन करावं लागतं, तर याबद्दल आपण काय सांग? तर ते आयसोलेशन डिस्टन्स ज्याला विलगीकरण अंतर आपण म्हणतो, ते विशिष्ट 2 जर जातीचा आता आपण आत्ताच उल्लेख केला की कांद्याचं पीक वर्षभर घेता येतं, पण बियाणं फक्त रब्बी हंगामातच घेता येतं. त्याचं कारण आहे त्याला जे लागणारं तापमान आहे 25 ते 35 डिग्री सेंटीग्रेड, तर हे फक्त आपल्याला रब्बी हंगामात आणि त्याच्या फर्टालिटी पिरियड जो असतो तो जानेवारी ते फेब्रुवारी किंवा जानेवारी ते मार्च ह्या काळामध्ये ते तापमान आपल्याकडे मिळतं. त्यासाठी आपण ते बियाणं फक्त रब्बीत घेतो. तर प्रत्येक जातीचं बियाणं रब्बीत घेत असल्यामुळे ह्या जातीचं त्या जातीवर संकर होऊ नये त्याच्यासाठी आपल्याला एक विशिष्ट अंतर त्याच्यामध्ये ठेवावं लागतं. आत्ता मी ज्या म्हणजे बियाणे मानकाचा जो उल्लेख केला, ब्रीडर, फाउंडेशन, सर्टिफाईड, तर याच्यासाठी वेगवेगळे अंतराचं हे आहे. जर ब्रीडर सीड आपल्याला तयार करायचं असेल तर त्याला साधारणतः 2 किलोमीटर 2000 मीटर समजा आपण आयसोलेशन डिस्टन्स म्हणजे 2 जातीतल्या कांद्याच्या बीजोत्पादनाच्या प्लॉटमधलं अंतर 2000 फूट असावं लागतं. तेच जर आपण फाउंडेशन सीड तयार करत असू तर ते 1000, आणि जर आपण सर्टिफाईड सीड तयार करत असू तर 500 मीटर मिनिमम अंतर त्या 2 प्लॉटमधलं असणं आवश्यक आहे. म्हणजे जशी जात बदलली तसं ते अंतर सुद्धा बदललं जातं. जात नाही, त्याची स्टेज बदलली की अवस्था वेगळी आली की त्यातलं अंतर देखील बदललं जातं. त्याचबरोबर या कांदा बीजोत्पादन प्रक्रियेमध्ये परागीभवनाची जी भूमिका असते ती फार महत्त्वाची असते. तर त्यासाठी काय करावं लागतं? जे आता आपण वेगवेगळं अंतर म्हणतो तर त्याचं अंतर ठेवण्याचं असं कारण आहे की कांदा हे पूर्ण फुल आहे आणि परागीभवनाच्या ज्या 2 पद्धती आहेत, परपरागीभवन आणि स्वपरागीभवन. पण जे पूर्ण फुल असतं म्हणजे ज्या फुलामध्ये पुंकेशर आणि स्त्रीकेशर एकत्र असतात त्याला आपण पूर्ण फुल म्हणतो आणि त्याचं परागीभवन त्याच फुलाकरवी होतं. तसा कांदा हे पूर्ण फुल आहे पण त्याचं परागीभवन स्वपरागीभवन होत नाही, कारण त्याच्यामध्ये तो स्टिग्मा जो नावाचा असतो तर त्याच्यावर त्या पुंकेशर फर्टाईल होत नाही. त्याची फक्त फॉलिपिन ट्यूब असते, अशी परागवहन नलिका असते आणि मग त्याच्यावर ते परागकण पडणं आवश्यक असतं.
तर ते सहजासहजी म्हणजे पडत नाहीत, वाऱ्यानं यांना जेवढे पडतात तेवढे. तर त्याला कीटकांची आवश्यकता असते आणि कीटकाची म्हणण्यापेक्षा पर्टिक्युलरली मधमाशांची. हे मधमाशाकरवीच होतं. आणि आपण जे अंतराचा जो उल्लेख केला, तर मधमाशी जर ती मधमाशी 1 किलोमीटर, त्याचा परीघ 2 किलोमीटरपर्यंतचा असतो. 1 किलोमीटर म्हणजे त्याच्यातल्या पण जाती आहेत, म्हणजे आगेमाशी किंवा सातेरी माशी, तुमची मेलिफेरा म्हणजे जी परदेशी जात आहे, ट्रायगोना. तर अशा जातीचं जर म्हणजे ज्या जाती त्या कांद्यावर अशा फिरत असतील, तर त्या जातीचं येणारं परागीभवन त्या दुसऱ्या जातीवरून ते परागभवन त्यांच्या पिशवीमध्ये येतात आणि ते दुसऱ्या कांद्यावर लागतात आणि मग त्याचं आउटक्रॉस म्हणजे ज्याला हे होतो मिलन म्हणूया आपण. हां, तो झाला की मग त्याच्यापासून वेगळ्या जातीचा विजातीय कांदा समजा निर्माण होतो. तर ते होऊ नये म्हणून हे आपल्याला अंतर महत्त्वाचं आहे. तर त्याची शुद्धता पाळण्यासाठी आपल्याला हे मी जे अंतर सांगितले होते ते महत्त्वाचे आहेत, त्याच्यातले टप्पे आहेत. कारण कांदा पूर्ण फुल असूनही अपूर्ण म्हणतो आपण, किंवा त्याचं परागीभवन दुसऱ्या करवीच होतं आणि ते जर नाही झालं तरी आपल्याला त्याच्यासाठी आणखीन काही वेगळे म्हणजे हँड पोलिनेशन वगैरे पण आपण करू शकतो. म्हणजे कृत्रिमरित्या पोलन त्याचं करावं लागतं आपल्याला. ते कशा प्रकारे करू शकतो आपण? त्याचे काही इनोव्हेशन्स म्हणजे केलेले आहेत. म्हणजे जी आपण लागवड करतो तर ती त्याच्या पर्टिक्युलर डिझाईन केलेल्या असतात की ज्यामध्ये फिरता आलं पाहिजे. आणि मग आपल्या कपडा एका दांड्याला किंवा साडी अशी त्याच्यावरती फिरवून 2 माणसं दोन्ही बाजूला लावून, किंवा मग कपडा एकच माणूस दांड्याला बांधून एक माणूस असा मधून फिरतो, तो प्रत्येक दांड्याला असा तो कपडा लागत जातो, ज्याने की त्याचे परागकण सुटे होतात आणि त्या परागवन नलिकेवर पडतात आणि त्याच्यापासून तो पुंकेशर जातो बीजांडकोशापर्यंत आणि त्याच्यात त्याची बियाणं तयार होतं. अरे वा, खूपच वेगळी अशी ही प्रक्रिया आहे. एकूणच हे कांद्याचं बीजोत्पादन घेत असताना बीज तयार झाल्यानंतर त्याची काढणी आहे किंवा हाताळणी आणि मग साठवणूक, हे जे टप्पे येतात, तर ह्या 3 टप्प्यांवरती आपण काय विशेष काळजी घेतली पाहिजे? बियाणं ज्यावेळेस आपला तो फुलदांडा तयार होतो, तर याच्यामध्ये कसं ही प्रक्रिया 1 महिनाभर चालते. म्हणजे प्रक्रिया महिनाभर यासाठी की तो दांडा उमलल्याच्या नंतर त्याच्यात प्रत्येक फुल वेगवेगळ्या दिवशी तयार होतं आणि मग त्याचं वय, त्या बियाणं तयार होण्याचं वय पण तितकंच वेगवेगळं असतं त्या 1 महिन्यापुरतं किंवा 40 दिवसापुरतं. मग अशा वेळेस काय होतं, एक फुलदांडा तयार होतो, दुसरा तांडा तयार होत नाही. तर जो तांडा तयार होतो त्याला आपण साधारणतः राखाडी रंगाचा किंवा म्हणजे तपकिरी रंगाचा तो दांडा झाला आणि 10 ते 20% त्याच्यातल्या कॅप्सूल म्हणजे दाणे दिसायला लागले, काळे काळे दाणे, त्याचा काळा दाणा असतो फार बारीक, तर तो दिसला की असं समजायचं की ते बियाणं, तो गोंडा तयार झाला, तो गोंडा आपल्याला तोडायचा असतो. तर असे तयार झालेलेच फुलदांडे वेगळे काढायचे, ते वेगळे एका ताडपत्रीवर किंवा खळ्यावरती अंथरून व्यवस्थित सावलीला वाळवायचे, जास्त उन्हात वाळवायचे नाही. आणि मग त्याच्यानंतर ते जर आपण काठीनं बडवून किंवा आता थ्रेशरच्या साहाय्याने खूप मोठ्या प्रमाणावर असेल तर थ्रेशरच्या साहाय्याने, तर ते थ्रेशरची पण आपल्याला RPM कमी करावं लागते, म्हणजे त्याचे फेरे कमी करावे लागतात, कारण जेणेकरून की त्याच्या बियाण्याला त्याचा मार लागू नये. आणि कारण मार लागला त्याची वन क्षमता कमी होते. तर ती एक त्याच्यातलं आहे. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यात कचरा येतो, कारण कांद्याचं बियाणं हे वजनाला फार हलकं असतं आणि ते हलकं बियाणं मग त्याच्यामध्ये जर आपण असं वाऱ्यानं वगैरे उधळणी त्याची केली तर त्यात कचरा येतो. मग ते आपल्याला ग्रॅव्हिटी सेपरेटरवर पण घ्यावं लागतं. ग्रॅव्हिटी सेपरेटरवर ते स्वच्छ करून मग सारख्या वजनाचं, सारख्या आकाराचं, सारखा त्याच्यातला म्हणजे वेगळंच ग्रोथ असलेलं बियाणं आपण वेगळं करतो आणि ते बियाणं मग चांगल्या प्रकारे एखाद्या पन्नीत आणि गनी बॅगमध्ये साठवून जिथं म्हणजे 25-30 डिग्रीच्या तापमान आहे अशा ठिकाणी साठवणूक करावं लागते त्याची आणि मग ते बियाणं शुद्ध बियाणं तयार होतं. कांद्याचं पीक तर महत्त्वाचं आहे, परंतु त्याचबरोबर या कांद्याचं जे बीज असतं ते सुद्धा खूप औषधी आहे, त्याची सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. मग आपण आर्थिकदृष्ट्या जर का विचार करायचा झाला तर साधारण 1 एकरी भागामध्ये अशा प्रकारे बीजोत्पादन घेतल्यानंतर साधारण किती खर्च येतो आणि मग त्यातून नफा किती मिळतो, याबद्दल आपण काय सांगाल? साधारणतः 1 एकर कांदा जर आपल्याला करायचा असेल म्हणजे बीजोत्पादन, तर 50 ते 60 हजार रुपये खर्च येतो. म्हणजे जर 10 एकरी त्याचा बियाण्याचा जो रेशो आहे, तो बियाण्याचा रेशो 10 क्विंटल बियाणं एकरी लागतं. म्हणजे 1 टन बियाणं, 1 टन कांदा आपल्याला वापरावा लागतो. साधारणतः आपण मार्केटची आजची किंमत 25 रुपये किलो जरी कांदा धरला तर 25,000 रुपयाचा 1 टन कांदा होतो. ते 25,000 प्लस मग लावणी, खतं,
त्याच्यावरच्या फवारण्या आणि तणनाशकं किंवा तण काढणे, नंतर ते गोंडे तोडणे, मळणी, तर याच्यासाठी 25-30 हजार रुपये खर्च येतो. साधारणतः म्हणजे 50 ते 60 हजार रुपये प्रति एकर त्याचा खर्च आहे. आणि आपण उत्पादनाच्या संदर्भात बोललात तर साधारणतः एक 200 किलो बियाणं आपल्याला गुड सीड ज्याला म्हणतो आपण, मी ग्रॅव्हिटी सेपरेटरचा जो उल्लेख केला, तर 200 किलो बियाणं आपल्याला मिळतं आणि त्याचे रेट 500 रुपये किलो किंवा 600 रुपये किलो, 400 ते 600 रुपये किलोच्या दरम्यान त्याचे रेट मिळतात. आणि तेवढे रेट मिळाले ते 1,00,000 रुपये किंवा 1,10,20,000 रुपये असे, म्हणजे अशा प्रकारे त्याचं म्हणजे 1 रुपया लावून 1 रुपया आपल्याला राहू शकतो खर्च, असं त्याचं एक रेशो आहे. नक्कीच. म्हणजे कांदा बीजोत्पादन हा एक स्वतंत्र वेगळा व्यवसाय देखील होऊ शकतो. सर, या कांदा बीजोत्पादनामध्ये आपला फार मोठा अनुभव आहे, तर एखादा अनुभव आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. आता जे आपण रब्बीच्या संदर्भात आपण जे बोललात, तर म्हणजे फक्त कांदा हा रब्बीतच बीजोत्पादन होतं. आणि अनुभव याच्यामध्ये मला जो म्हणजे 40 वर्षाचा जो अनुभव आहे, तर हे पीक फार तापमानाला, वातावरणाला ससेप्टेबल पीक आहे. कधी कधी काय होतं की खूप थंडी येते, म्हणजे जर 15 डिग्रीच्या खाली याचं तापमान आले तर याचं परागीभवन होत नाही आणि मग त्या कांद्यामध्ये बियाणंच भरत नाही. म्हणजे असा कधी अनुभव येतो की कधी 20 किलो, 25 किलो, 30 किलोच फक्त बियाणं होतं आणि अशा वेळेस मग निश्चित बियाण्याचं शॉर्टेज पण येतं सगळीकडे. तर हा एक त्यातला म्हणजे वेगळा अनुभव येऊ शकतो. आणि कधी कधी काय होतं, आता ह्या वर्षी थोडंसं लागवड मागणी जास्त असते आणि लोक कांदा मागच्या वर्षी म्हणजे कांद्यामध्ये शेतकऱ्यांना पैसेच झालेले आहेत, म्हणजे जो कांदा उत्पादन करतो, तर त्या बियाण्या म्हणजे कांदा लागवडीपासून शेतकरी बाहेर गेला, तर ह्या वर्षी बियाण्याला मागणी कमी आहे. अशा प्रकारे दरवर्षी 2 वर्षाला 3 वर्षाला काहीतरी होत राहतं ते. तर असे त्याचे वेगवेगळे अनुभव आहेत. जाता जाता आपल्या शेतकरी बंधूंना आपण काय संदेश द्याल? कांदा बीजोत्पादन एक चांगली प्रक्रिया आहे. कमी पावसामध्ये म्हणजे कमी पावसाच्या प्रदेशामध्ये आपल्याकडे पाण्याची उपलब्धता कमी असेल तर कांदा बीजोत्पादन चांगल्या प्रकारे घेता येतं. कारण आपण म्हणजे शेतकरी बांधवांचं जे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे जे आहे त्यात त्याचे माती, पाणी आणि बाकी लागवडीचं साहित्य असतं. पण माती आणि पाण्याचा आपण कधीच विचार करत नाही. म्हणजे ती वडिलोपार्जित शेती आलेली असते आणि पाणी आपल्याला निसर्गातून मिळतं. हां, पण त्यामध्ये जर आपण विचार केला, एखादं पीक आपण घेत असू तर आपण त्या पिकाला किती पाणी देणार आहोत आणि त्या पाण्यापासून आपल्याला किती पैसे मिळणार आहेत, म्हणजे प्रॉडक्टिव्हिटी ऑफ वॉटर हा जो विषय आहे, तर तो त्याच्यामध्ये मेन्शन म्हणजे मला असं करावं असं वाटतो की जर कमी पाणी देऊन एखादं पीक आपल्याला घेता असेल किंवा 1 लिटर पाणी दिल्याच्यानंतर आपण किती पैसे कमावणार असू, तर त्याचे पण निसर्गासाठी विचार करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी निश्चितच हे पीक महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये ड्रीप सिस्टीम हे ते करून म्हणजे पाण्याची एकदम म्हणजे बचत करून हे पीक घेता येतं, जेणेकरून की आपल्याला जर दुसऱ्या पिकांसाठी जर 2 एकर क्षेत्राला ते पाणी पुरत असेल तर याच्यावर आपण 4 एकरचं क्षेत्र घेऊ शकतो आणि आपण चांगल्यापैकी राहू शकतो. त्याचबरोबर कांदा पीक घेतल्यामुळे आपल्याला म्हणजे त्या जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन पण वाढतो, म्हणजे जमीन सुपीक पण होते. तर ते एक त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे आणि बऱ्यापैकी आपल्याला एक 4 महिन्यात साधारणतः पैसे मिळतात, असा माझा अनुभव आहे. सर, म्हणजे एकूणच काय तर शेती करत असताना थोडाफार निसर्गाचा विचार करून त्याच्या जी उपलब्धता आहे, माती, पाणी, याचा सुद्धा आपल्याला योग्य रीतीने वापर करणं गरजेचं आहे. एखाद्या शेतकरी बंधूंना जर का या कांदा बीजोत्पादन व्यवसायामध्ये यायचं असेल तर त्यांना मदत करणाऱ्या कोणत्या संस्था आहेत, याबद्दल अगदी थोडक्यात आम्हाला काय सांगाल? आपण ज्या जिल्ह्यातून येतो तर तिथल्या म्हणजे केविके, आता माझं उदाहरण जर घेतलं तर आमचं लोकल केविके खूप चांगलं आहे. म्हणजे भारतात जेवढे केविके आहेत 700 काही, तर त्याच्यामध्ये एक पहिल्या 5-10 केविकेमध्ये आमचं केविके आहे. आणि त्याचबरोबर म्हणजे DOGR, डायरेक्टर ऑफ ओनियन अँड गार्लिक रिसर्च सेंटर, म्हणजे कांदा लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर, NHRDF आणि विद्यापीठं, कृषी विभाग, तर यांची सर्वांची जिथं जिथं माहिती असेल तर ही सगळी मंडळी त्याच्यातून माहिती देऊ शकतात आणि त्यांचा सपोर्ट पण असतो. कसं होतं की टेक्निकल गायडन्स आपल्याला कोणाचा चांगला मिळतो त्याच्याकडे माणूस निश्चित अप्रोच होत राहतो आणि शेतकऱ्यांनी पण त्यांच्याशी संबंध ठेवणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. सर, आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात, अत्यंत मोलाची अशी माहिती दिलात, याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.